हॅलो स्टुडंट, आपण लिनक्समध्ये नेक्स्ट आपण पॉईंट बघणार आहोत, क्रिएटिंग एम्प्टी फाईल्स. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की एम्प्टी फाईल्स कशा क्रिएट करायच्या, तर त्याच्यासाठी आपल्याला काय यूज करायचं आहे, टच ही जी काय TOUCH ही जी काही कमांड आहे ती आपल्याला यूज करायची आहे. त्याच्याने काय होणार आहे, एम्प्टी फाईल्स काय होणार आहेत, क्रिएट होणार. ओके, बघा, touch command helps to create empty files. The main purpose of the touch command is to open a file so that the last access date and time of the file displayed by ls is modified to the current date and time. ओके, म्हणजे जी काही टच कमांडने आपल्याला काय, आता फॉर एक्झाम्पल बघा इथे दिलेलं आहे टच ABC, म्हणजे काय होणार आहे, ABC ही काय होणार आहे, तुमची फाईल तयार होणार आहे, पण त्याच्यामध्ये काही कंटेंट नसणार आहे, एम्प्टी फाईल असणार. ओके, पण जेव्हा आपण ही टच फाईल हे तयार करणार आहोत, क्रिएट करणार आहोत, तेव्हा LS फाईलमध्ये त्या फाईलचा डेट आणि टाईम काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहे. म्हणजे आता समजा केव्हा आपण ती फाईल ॲक्सेस केली असेल, ओके, तर ॲक्सेस केलेली जो काय डेट आणि टाईम आहे तो LSमध्ये काय होणार आहे, LS कमांडने काय होणार आहे, त्या फाईलचा डेट आणि टाईम काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे पायपिंग अँड रिडायरेक्शन. आता हा जो काही पॉईंट आहे पायपिंग अँड रिडायरेक्शन, हा मोस्ट IMP पॉईंट आहे, हा एक्झामला विचारला जातो. ओके, द पायपिंग अँड रिडायरेक्शन ऑप्शन आर अमंग द मोस्ट पॉवरफुल फीचर्स ऑफ द लिनक्स कमांड लाइन. ओके, पायपिंग इज यूज टू सेंड द रिझल्ट ऑफ अ कमांड to another command and redirection sends the output of a command to a file. Okay, redirection sends the output of a command to a file. Okay, next आपण पाइपिंग जो पॉइंट आहे तो इन डिटेलमध्ये बघूया. The pipe is a command in Linux that lets you use two or more commands such that output of one command serves as input to the next. ओके, जो काही पाईप कमांड आहे, म्हणजे जी काही पाईप आहे त्याच्यासाठी हा बघा, ही जी काही पाईप आहे ही आपल्याला लाईन यूज करू शकतो. म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये आपण दोन जे का आहेत इनपुट देऊन त्याचं आउटपुट आपण बघू शकतो. In short, the output of a process can be given as input to the next like a pipeline. Okay, the symbol denotes a pipe. Pipes helps you mash up two or more commands at the same time and run them consecutively. Okay, for example बघा, आता cat कमांड आहे. ओके, /etc fast आणि लेस, म्हणजे आता काय होणार आहे, लेस कमांडचं जे, आता लेस कमांड ही काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. त्याचं जे काही आउटपुट येणार आहे त्या आउटपुट ॲज अ इनपुट म्हणून कोणाला देणार आहे, या /etc पास्ट फाईलला देणार आहे. आणि त्याच्याने काय होणार आहे, ही पास्ट फाईल काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहे. कॅट कमांडने काय होतं की जी काही पास्ट जी काही फाईल होणार आहे त्याच्यामध्ये जे काही कंटेंट आहे ते काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहे. ओके, म्हणजे आपण एकाच ह्याच्यामध्ये आपण पाईप या ह्याचा यूज करून आपण दोन्ही कमांड काय करू शकतो, रन करू शकतो. म्हणजे पहिली फर्स्ट ऑफ ऑल काय होणार आहे, लेस कमांड काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. त्याच्यानंतर त्याचं जे काय आउटपुट असणार आहे ते आउटपुट ॲज अ इनपुट म्हणून काय होणार आहे, ह्याला डिस्प्ले होणार आहे. ओके, नेक्स्ट आहे रिडायरेक्शन. रिडायरेक्शन इज फीचर इन लिनक्स such that when executing command you can change the standard input output devices. The basic workflow of any Linux command is that it takes an input and give an output. Okay, त्याच्यासाठी सिम्बॉल आपल्याला काय यूज करायचं, हा ग्रेटर दॅन सिम्बॉल यूज करायचा आहे. इज यूज फॉर आउटपुट डायरेक्शन, रिडायरेक्शन. आता ह्याच्यामध्ये दोन टाईप आहेत रिडायरेक्शनमध्ये, आउटपुट रिडायरेक्शन आणि एक इनपुट रिडायरेक्शन. आउटपुट रिडायरेक्शनसाठी आपल्याला काय करायचं आहे, ग्रेटर दॅन जो काही सिम्बॉल आहे तो आपल्याला यूज करायचा. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, इथे फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे.
इको हॅलो वर्ल्ड, ओके, ग्रेटर दॅन साईन file1 डॉट टेक्स्ट. आता ह्याच्याने काय होणार आहे की हॅलो वर्ल्ड जी काही हा सेंटेन्स आहे तो कशामध्ये ॲज अ आउटपुट म्हणून कशामध्ये स्टोअर होणार आहे, file1 डॉट टेक्स्टमध्ये काय होणार आहे, स्टोअर होणार आहे. ओके, आता इको हॅलो वर्ल्ड आउटपुट रिडायरेक्शन आणि file1 डॉट टेक्स्ट म्हणजे हॅलो वर्ल्ड हा सेंटेन्स आहे तो कशामध्ये स्टोअर झाला आहे, file1 डॉट टेक्स्टमध्ये काय झाला, स्टोअर झाला. आता हीच आपण फाईल काय करूया, शो करून बघूया. कॅट या कमांडने file1 डॉट txt काय होणार आहे, त्याच्यामध्ये जे काही कंटेंट म्हणजे हॅलो वर्ल्ड ही जी काही सेंटेन्स आहे ते ॲड झालेले आपल्याला दिसणार आहे. ओके, नेक्स्ट, if you do not want to file to be overwritten but want to add more content to an existing file, then you should use this operator. Okay, for example बघा, welcome to IT. ओके, file3 डॉट टेक्स्टमध्ये काय करून घेतली, स्टोअर करून घेतली. ओके, त्याच्यानंतर file3 डॉट टेक्स्टमध्ये जी काय वेलकम टू IT ही सुद्धा काय दिसणार आहे, सॉरी इथे मी हे केलं आहे, इथे काय दिसणार आहे, वेलकम टू IT असं आपल्याला काय दिसणार आहे, आउटपुट दिसणार आहे. ओके, नेक्स्ट बघा, इको पुन्हा केलं आहे वेलकम टू मेगाबाइट्स. ओके, हा file3 डॉट टेक्स्टमध्ये काय केलं आहे, स्टोअर केला आहे आणि त्याच्यानंतर कॅट कमांडने file3 डॉट टेक्स्ट शो केले. म्हणजे पहिलं बघा काय दिसलं, दिस इज मेगाबाइट्स, सॉरी इथे काय दिसायला पाहिजे, वेलकम टू IT असं दिसायला पाहिजे, पण आपण स्टोअर काय केलेलं आहे, वेलकम टू IT. ओके, आणि वेलकम टू मेगाबाइट्स ही अजून कंटेंट काय केलं आणि ह्याच्यामध्ये स्टोअर केलं. म्हणजे वन ऑर मोर समजा आपल्याला काय करायचं असेल, कंटेंट आपल्याला ॲड करायचं असेल तर आपल्याला हा ऑपरेटर काय करावा लागणार आहे, यूज करावा लागणार आहे. ओके, नेक्स्ट आहे इनपुट डिरेक्शन. इनपुट डिरेक्शनसाठी आपल्याला काय यूज करावं लागणार आहे, हा लेस दॅन साईन यूज करावं लागणार आहे. आता इथे फॉर एक्झाम्पल बघा, WCचा फुल फॉर्म म्हणजे कमांड कशासाठी यूज करायचं, वर्ड काउंटसाठी यूज करायचं. तर इथे ऑप्शन आहे -L, म्हणजे एल जो ऑप्शन आहे तो कशासाठी, की किती लाईन्स आहेत या file3 डॉट टेक्स्टमध्ये, किती लाईन्स आहेत ती काय होणार आहे, काउंट होणार आहे. कशा कोणत्या कमांडने, WC या कमांडने. file3 डॉट टेक्स्टमध्ये किती लाईन्स आहेत, 2 लाईन्स आहेत, तर आपल्याला आउटपुट काय मिळणार आहे, 2 मिळणार आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे फाइंडिंग फाईल्स. आता फाइंडिंग फाईल्स म्हणजे काय की एखादी फाईल समजा आपल्याला काय करायची असेल, फाइंड करायची असेल तर जी काही फाइंड ही कमांड आहे. नेक्स्ट आहे फाइंडिंग फाईल्स. ओके, यूज फाइंड्स टू सर्च फॉर अ फाईल और डिरेक्टरी ऑन युअर फाईल सिस्टम. ओके, यूज फाइंड फ्रॉम द कमांड लाइन to locate a specific file by name or extension. Find can be used in variety of conditions, like you can find files by permissions, users, groups, file type, date, size and other possible criteria. For example, you see find star.txt. आता ह्याच्याने काय होणार आहे की जो काही स्टार आहे म्हणजे .txt आहे तर .txt फाईलवाल्या काय होणार आहेत, फक्त फाईंड होणार. ओके, आता ह्याच्या समोर समजा तुम्हाला एखादी फाईल फाईंड करायची. ओके, समजा ABC, तर ABC काय होणार आहे, फाईल तुमची फाईंड होणार आहे. ओके, म्हणजे तुम्हाला शो होणार आहे तिथे ABC. ओके, असं आउटपुट तुम्हाला मिळणार आहे. आणि आता मी इथे काय दिलं होतं, कमांड काय दिली होती सुरुवातीला मी, star.txt. ओके, म्हणजे काय होणार आहे, .txt एक्सटेन्शन असलेल्या तुमच्या ज्या काही फाईल्स आहेत त्या फाईल्स काय होणार आहेत, डिस्प्ले होणार आहेत. ओके, नेक्स्ट फाइंड ऑप्शन्स स्टार्टिंग और पाथ एक्सप्रेशन. बघा
त्याचे जे काही ऑप्शन्स आहेत, द ऑप्शन ॲट्रिब्यूट विल कंट्रोल द बिहेवियर अँड ऑप्टिमायझेशन मेथड ऑफ द फाइंड प्रोसेस. द स्टार्टिंग और पाथ ॲट्रिब्यूट विल डिफाईन द टॉप लेवल डिरेक्टरी वेअर फाइंड बिगिन्स फिल्टर. म्हणजे जी काही तुम्हाला एखादी फाईल फाईंड करायची तर टॉप लेवल डिरेक्टरी म्हणजे कशामध्ये, एखाद्या डिरेक्टरीमध्ये तुमची फाईल असेल. ओके, फॉर एक्झाम्पल बघा आता ETC ही डिरेक्टरी. ओके, या ETC डिरेक्टरी म्हणजे ही काय आहे, abc.txt ही काय आहे, फाईल आहे. म्हणजे आपल्याला मला पाथ काय द्यावा लागणार आहे, फाइंड etc/abc.txt. म्हणजे ॲक्च्युअल त्याला काय मिळणार आहे, ती फाईल मिळणार आहे. म्हणजे कुठे फाईंड करणार आहे, abc.txt, तो ETC या डिरेक्टरीमध्ये जाऊन काय करणार आहे, फाईंड करणार आहे. ओके, द एक्सप्रेशन ॲट्रिब्यूट कंट्रोल्स द टेस्ट that search the directory hierarchy to produce output. Okay, working with an editor. Next point आहे, आता हा जो काही एडिटर बघायचा आहे हा आपल्याला VI एडिटर बघायचा आहे. बघूया आपण. फॉर युअर डे टू डे मॅनेजमेंट टास्क फ्रॉम द कमांड लाईन यू विल ऑफन नीड टू वर्क विथ ॲन एडिटर. ओके, म्हणजे तुम्ही जे काही कमांड वगैरे यूज करणार ते सगळं आपण कशावरती करतो, या VI एडिटरवरती करतो. मेनी लिनक्स एडिटर्स आर अवेलेबल बट VI इज द ओनली वन यू शुड यूज. अनफॉर्च्युनेटली यूजिंग VI isn't always easy. ओके, तर VI मोड बघूया आपण. द VI editor is the most popular and classic text editor in the Linux family. There are advanced versions of the VI editor available and the most popular one is Vim, which is VI improved. ओके, जे VIचा जो काय ॲडव्हान्स आहे तो काय आहे, Vim आहे. ओके, कमांड मोडमध्ये म्हणजे एक म्हणतो आपण VI जे काही मोड आहे त्याच्यामध्ये आपल्याला सहज आपण वगैरे असं टाईप करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला कमांड, एखादं समजा आपल्याला टाईप करायचं असेल तर इन्सर्ट मोडमध्ये जाऊन आपल्याला काय करावं लागतं, टाईप करावं लागतं. म्हणजे त्या मोडमध्ये आपल्याला जाऊन काय करावं लागतं, ते मॉडिफिकेशन वगैरे आपल्याला करायला लागतात. समजा एखादा सेव्ह करायचं असेल तर त्याच्यासाठी S म्हणून आहे. ओके, त्याच्यानंतर क्विट करायचं असेल तर Q आहे. क्विट आणि सेव्ह करायचं असेल तर WQ आहे. असे बरेच सारे मोड्स आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये बघा पहिलं कमांड मोड. द VI एडिटर ओपन्स इन दिस मोड अँड इट ओनली अंडरस्टँड्स कमांड्स. ओके, बघा जेव्हा VI एडिटर तुम्ही ओपन करता फक्त त्याला अंडरस्टँड्स कमांड्सच होतात. ओके, in this mode you can move the cursor and cut, copy, paste the text. Okay, this mode also saves the changes you have made to the file. Commands are case sensitive. You should use the right letter case. Okay, next आहे insert mode. insert mode मध्ये बघा, this mode is for inserting text in the file. एखादी टेक्स्ट फाईल इन्सर्ट करण्यासाठी किंवा आपल्याला टाईप करण्यासाठी आपल्याला इन्सर्ट मोडमध्ये जावं लागतं. यू कॅन स्विच टू द इन्सर्ट मोड फ्रॉम द कमांड मोड बाय प्रेसिंग I. ओके, ऑन द कीबोर्ड. जेव्हा आपण कीबोर्डवरचा I प्रेस करू, VI एडिटर जेव्हा आपण ओपन करू आणि एखादा आपल्याला टेक्स्ट फाईल राईट करायची किंवा मॉडिफाय करायची तर I प्रेस करून आपण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकतो. म्हणजे आपण इन्सर्ट मोडला जाणार आहोत. Once you are in insert mode, any key would be taken as an input for the file on which you are currently working. To return to the command mode and save the changes you have made, you need to press the escape key. म्हणजे एखादी त्याच्यातून आपल्याला इन्सर्ट मोडमधून समजा आपल्याला बाहेर यायचं असेल तर एस्केप की आपल्याला काय करायचे, प्रेस करायचे. ओके, you can choose between several methods to enter insert mode. Use I to insert text several at the current cursor position. Use A म्हणजे A कशासाठी यूज करू शकतो, to append text after the current position of the cursor. Next, small o to open a new line under the current position of the cursor. Capital O to open a new line above the current position of the cursor. ओके, आणि त्याच्यानंतर सेविंग अँड क्विटिंगसाठी बघा ह्या ज्या काही कडनं शिफ्ट
plus small zz. Okay, save the file and quit. Colon w, save the file but keep it open. Okay, colon q, quit without saving. त्याच्यानंतर कोलन डब्ल्यू को सेव द फाईल अँड क्विट. ओके, जे काही कमांड्स आहेत, जेव्हा जेव्हा आपण सर्व पॅकेजेस वगैरे बघू त्यावेळेला आपल्याला ह्या कमांड्स यूज कराव्या लागणार आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कट कॉपी अँड पेस्ट. ओके, यूज डी टू कट द सिलेक्शन, Y to copy the selection to the designated area reserved for the purpose in your server's memory. P to paste the selection underneath the current line. Okay, तर इथपर्यंत आपण ज्या काही पॉईंट्स आहेत ते आपण बघितलेले आहेत. जर कोणाला क्वेरीज असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, थँक्यू.